कुणाच्या आरक्षणाविषयी नक्की ताकद नाही, पण आमच्या ताकदला कोणी हिसकून घेऊ नये यासाठी आमचा सर्व समाज इथं जमलेला आहे। ते आमदार खासदार व पक्ष ओबीसी विरोधी आंदोलनाला पाठिंबा देत आहे, त्या सर्वांना येणाऱ्या काळामध्ये ओबीसी घरी बसवल्याशिवाय राहणार नाही की ओबीसी वर्सेस मराठा हा वाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पेटला पाहिजे। ते दोन समाज एकमेकाच्या अंगावर भिडले पाहिजेत आणि समाजामध्ये दंगली होऊन त्या सत्तेची समीकरणं पुन्हा विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये वाटून घेतली पाहिजे। हक्काची मागणी मागतोय, आम्ही चुकीची कुठलीही मागणी मागत नाही म्हणून या ठिकाणी सर्वसाधारण घटकांना आम्ही एकत्र घेऊन चाललोय। आमच्यावर अन्याय झाला तर आम्ही कदापि सहन करणार नाही। तुम्ही आमच्या मुद्द्यावर का टीका करताय? तुमचे आहेत 112 आमदार, 115 काय 100च्या वर असतील ते, त्यांच्या बोला ना तुम्ही त्यांना, तुमची गप्प असतात, आमच्या कुठे येत आहे तुम्ही कसं आमच्या वाटेचं तुम्हाला घेऊन येणार नाही। मी जास्त न बोलता आमच्या पैठण शिल्पी समाज व संपूर्ण महाराष्ट्रातील शिल्पी समाजाचा पाठिंबा या ठिकाणी व्यक्त करतो। एकजुटीने जर आपण राहिलो तर आपण आपल्या ओबीसीचं आरक्षणाचं संरक्षण करणार आहे। इथं बसलेल्या प्रत्येकानं गावोगावी जाऊन प्रत्येक 10 माणसाला जरी मेसेज दिला त्या महाराष्ट्रामध्ये काय घडामोडी चाललेल्या आहे त्या घडामोडीच्या विरोधात आपल्याला उभं राहायचं आहे। तर वाढता दबाव होऊन जर नाही इलाजास्तव सरकारने या दबावाला बळी पडून जर निर्णय घेतला तर तुमच्या आमच्या दृष्टीनं फार अन्यायकारक गोष्ट घडणार आहे। ओबीसीतलं आरक्षण टाळू न देता, ओबीसीला कुठंही या आरक्षणाला तडा न जाऊ देता हे आरक्षण दिलं तर आम्हाला काहीही देणं नाही। आता समाजाला आरक्षण देण्याबाबत आमचा कदापि विरोध नाही, पण त्यांना त्यांचं स्वतंत्र आरक्षण द्यावं आणि ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाही धोका पोहोचू नये।